जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता. वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधरचा पराभव शक्य नाही हे देवतांना माहीत होते. म्हणून श्री विष्णूंनी जालंधराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्वहरण केले. सती वृंदा हीच पुढे तुळशी रूपाने प्रकट झाली. परंतु देहत्याग करताना तिने श्री विष्णूंना दगड म्हणजेच शाळीग्राम होण्याचा शाप दिला. विष्णूनेही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला. वृंदेच्या प्रतिव्रतामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला की तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शाळीग्रामाशी म्हणजेच विष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाईल. तेव्हापासून तुलसी विवाह करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे सांगितले जाते. स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. तुळशीमुळे वातावरणातील हवा शुद्ध होते. तुळशी पत्रांचा अर्क बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो. या गुणधर्मामुळे तुळशीच्या सानिध्यात राहावे, जास्तीत जास्त संवर्धन करावे. म्हणूनच तुळशी विवाह करण्याची प्रथा पडली असावी असे सांगितले जाते. घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात. तुळशीची सौभाग्य अलंकारांनी आरास करावी. बोर, चिंच, आवळा, सीताफळ त्यात ठेवतात. त्यानंतर तुळस आणि कृष्णाची षोडोपचार पूजा केली जाते. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात. बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते. मंत्रपुष्प आणि आरती केली जाते. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील उद्देश किंवा हेतू आहे. कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्यांची सुरुवात केली जाते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधिले जाते. तसेच कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुळशी विवाह करता येतो.